कुठपर्यंत आलंय काम? चालू आहे सर. ही अशी उत्तरं देऊन वेळ मारून नेऊ नका. काय झालंय सर? युरोप मधल्या 4 देशातल्या डेलिगेट्सचे विजा डिटेल्स अजून माझ्यापर्यंत का आलेले नाहीये? सर त्या अजून माझ्यापर्यंतच आल्या नाहीयेत. अरे ही काय उत्तर आहे का? कधीपर्यंत येणार आहे मग? आज संध्याकाळपर्यंत येईल सर. आलं की मी मेल करतो. मिस्टर जयराम, डेडलाईन्स फक्त पेपरवरती किंवा बोर्डरूम मधल्या चर्चेपुरत्या नसतात. त्या प्रत्यक्षात पाळायच्या असतात. त्या डेडलाईन्स कामातून दिसायला हव्यात. तुमच्या लक्षात येतंय का मी काय म्हणतोय ते? सॉरी सर. सॉरी म्हणून कामं होत नाहीत मिस्टर जयराम. नाही, मान्य आहे की तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, पण त्यासाठीच डेडलाईन दिल्यात ना. अहो जर त्याच पाळल्या नाहीत तर मग कामं कशी होणार? तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे मिस्टर जयराम. एडीएमचं नाव ढिसाळ मॅनेजमेंटमुळे खराब झालेलं मला चालणार नाही. डोंट वरी सर. मी ती वेळ येऊ देणार नाही. आज संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला डिटेल्स फॉरवर्ड करतो. कमाल आहे मिस्टर जयराम. कालपर्यंत मिस रजनी तुमच्या बरोबर होत्या तर सगळी कामं सुरळीत आणि वेळेवर होत होती. त्या 2 दिवस निघून गेल्या तर आज ही अवस्था. तेव्हा जसं काम स्मूथली होत होतं तसं आता का होत नाहीये? मिस्टर जयराम, तुम्हाला एकट्याला काम झेपत नाहीये का? खरं तर फक्त स्मार्टली बोलायचं हाच तुमचा प्लस पॉइंट. आयुष्यात ह्या स्मार्ट बोलण्यानं तुम्हाला बरंच काही मिळून दिलं नाही, पण जे मिळालंय ना ते टिकवताही आलं पाहिजे. असं नुसतं बोलून उपयोगाचं नाही. आज संध्याकाळपर्यंत त्या सगळ्या डिटेल्स माझ्यापर्यंत आल्या पाहिजे. इज दॅट ओके? येस सर. आणि दिलेली वेळ पाळायला शिका जरा. येस. रोकडे रोकडे पण ना इम्पॉसिबल माणूस आहे. बोलणी मला ऐकावी लागतात. सर यामध्ये सगळ्या देवस्थानांची लिस्ट आहे. मेलवर पण आहे का? हो. नंदिनी मॅडम, आजपर्यंत तुम्ही दुर्मिळ देवस्थान आणि अष्टविनायकाच्या टूर्स मॅनेज केल्यात, पण आता यापुढे तुम्ही या टूर्स मॅनेज करू शकणार नाही. का? म्हणजे काही तक्रार आली आहे का क्लायंट कडून? एक नाही, भरपूर तक्रारी आल्या आणि त्या सगळ्या चांगल्या तक्रारी आहेत. म्हणजे नंदिनी मॅडम, तुमच्यासारख्या या टूर्स कोणीच हँडल करू शकत नाही अशी तक्रार आहे. बापरे. मी कौतुक करतो तुमचं. हा तेच, म्हणजे अशा प्रकारे कौतुक करायला असं वाटलं नव्हतं. सॉरी. इट्स ओके. पण नंदिनी मॅडम, तुम्ही आता या टूर्स मॅनेज नाही करू शकत, म्हणजे सध्या तरी. पण का? कारण तुम्हाला आता एक नवीन कामगिरी द्यायची. आपल्या देव टूर्सच्या ओरिसा आणि कर्नाटकमध्ये जे टूर्स मॅनेज करतात त्या एजन्सीजना मी बोललोय. त्यांच्याशी तुम्हाला मीटिंग करायची आहे आणि त्या टूर सुद्धा कशा स्मूथ करता येतील हे तुम्हाला बघायचं आहे. तिथे ट्रिप घेऊन जाणाऱ्या गाईडनाही तुम्ही ट्रेन करायचं आहे आणि हे सगळं तुम्हाला आपल्या दुसऱ्या ऑफिसमधनं ऑपरेट करायचं आहे. आता मी तुम्हाला तिकडेच भेटेन. सर तुम्ही माझी ट्रान्सफर करताय का? सर मी याच ऑफिसमध्ये बसून सगळी कामं केली तर नाही का चालणार? म्हणजे सर मी वेळेत सगळी कामं करीन, तक्रार करायला अजिबात जागा देणार नाही. एक मिनिट नंदिनी मॅडम, एक मिनिट. तुमची कोणीही ट्रान्सफर करत नाहीये. ही जी सगळी एजन्सीची माणसं येणार आहेत त्यांची राहण्याची सोय तिथनं जवळ आहे, म्हणून तुम्हाला ते सोपं पडेल. त्यांना ते सोपं पडेल आणि आपल्या टूर गाईडचं ट्रेनिंग सुद्धा तिकडे व्यवस्थित होऊ शकतं. त्यामुळे डोंट वरी. तुम्ही फक्त ह्या प्रोजेक्टसाठी तिथे जाताय.
तुम्हाला तुमच्या नवीन प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. येते. मी तुम्हाला मेल फॉरवर्ड करते. हां, तुमचा ईमेल आय डी फक्त मला सांगा. हां, @, नंबर 98230. नंदिनी मॅडम. नंदिनी मॅडम. हां, काय झालं? काही नाही. काही नाही. चला आता हा डेस्क आवरायला घेते. का? तुम्हाला पण केविन मिळालं? छे ग, केबिन नाही मिळालं, पण नवीन प्रोजेक्ट मिळालंय. आणि ते दुसऱ्या ऑफिस मधून सांभाळायचंय. त्यामुळे मी इथं काही दिवस नसणार आहे बरं का. ओ, म्हणजे आता काही दिवस तू नसणार इथे? हो ना ग, मी नसणार आहे इथे. मी खूप मिस करेन ग तुम्हाला, तुम्हा सगळ्यांनाच. तुम्ही कोणी नसाल ना आजूबाजूला, करमायचं नाही. अहो पण नंदिनी मॅडम, तुम्ही काय आमचं थोडंच तिकडे जाणार आहेत? काही दिवसांचाच प्रश्न आहे ना. हो साई, पण हेच थोडे दिवस खूप कठीण जाणार आहेत मला. अगं नंदिनी, त्यात कठीण काय आहे? आणि तुला एवढी मोठी संधी मिळाली आहे, मोठी जबाबदारी मिळाली आहे, कौतुकाची गोष्ट आहे ना. काय तुला तुम्हा? हो हो, बरोबर बोलतायत ते. आणि नंदिनी मॅडम, तसंही फोनवर आपलं बोलणं होईलच नाही का? हा, आणि दिवस याचे पटकन निघून जातील. आणि तसंच काय वाटलं, आमची आठवण आली तर आम्ही आहोतच की. समजलं? हो, समजलं. तुम्ही आहातच. आम्ही म्हणजे आम्ही सगळे बर का नंदिनी मॅडम. हो हो, आहातच तुम्ही सगळे. आय एम सॉरी. मी खरंच काल खूप विचार केला या गोष्टीवर. बहुतेक माझा गैरसमज होतोय मिस्टर दाभोळकरांबाबतीत. का होतंय, कसं होतंय मला काही कळत नाही. आता ती मला फक्त आत्ता तू माझ्याशी बोलायला हवीस. मी तरी सकाळी विषय संपवायला हवा होता. जय त्याच्या जागी बरोबर आहे आणि त्याला मी बदलायला वेळ द्यायला हवा. कधी कधी ना मीही उगाच ताणते. काय ग, तुझं आणि जयचं काही झालंय का? मी मगापासून बघतोय तू कसला तरी विचार करतेस.
काय झालं सांग ना. अगं सांग ना. काय झालं? हं? हा? काय विचारते आधी तिला? ते काय नाही ग, ते तिला सांगायला सांगतोय. अहो पण काय? ती ते काय ते प्रोजेक्ट करते ना कर्नाळ्याचा, तर त्याचे डिटेल्स विचारतो तिला. म्हणजे काय अहो मग काका एवढं बारीक आवाजात बोलताय, मला वाटलं काही सिक्रेट चाललंय. अरविंद काका आणि सिक्रेट शक्यच नाही. त्यांच्या पोटात कुठलीही गोष्ट राहत नाही. जे काही मनात असेल ना ते सगळं बोलून टाकतात. म्हणजे बॅनर लावतात ना. काय? अहो आमच्याकडे असंच म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट जर पसरवत असेल ना तर बॅनर लावणे असं म्हणतात त्याला. आया हे काय शांत का बसलात सगळे? हसा ना, आणखीन हसा. हसला नाही तर तुमचा जीव गुदमरून जाईल सगळ्यांचा. अहो नवरे, आम्ही हसतो म्हणून तुम्हाला ओरडायला मिळतं, नाहीतर तुमचा जीव गुदमरेल. हे बघा, याच्यावर चर्चा नको आहे. त्यापेक्षा काम करा, काम. ओके. तुम्ही दोघं जरा संध्याकाळी मला भेटा, असं बोलायचं तुमच्याशी. काय चाललंय तुमचं ना, मला काहीच कळत नाही. आता मी तुम्हा दोघांनाही प्रश्न विचारणार आहे, त्याची दोघांनी उत्तर द्यायची आहेत. काका, दोघांनी? म्हणजे तुम्ही मलाही प्रश्न विचारणार? तुम्ही मला म्हणाला होतात की फक्त. हा हा, कळलं. जय, काय चाललंय? तुमचं काय चाललंय? तुम्ही काय फक्त मला प्रश्न विचारणार? हे बघ, मी तुम्हा दोघांना इथे बोलवलंय तेव्हा कोणाला काय विचारायचं हे मी ठरवणार आहे. तू फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. दे उत्तर दे. दे ना. प्रश्न तर विचारा. आता मला सांग, तू असं तिला काय बोललास की त्याचं तिला एवढं वाईट वाटलंय? बोल ना. असं काय बोललास? तू काहीतरी बोललास की त्याचं तिला वाईट वाटलंय? बोल ना. काय? हे बघ, मी तुला 10 वेळा प्रश्न विचारणार नाही, एकदाच प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर दे. काय बोललास तू? अहो काही केलं नाहीये मी काका. तिने अबोला धरलाय, तिला विचारा ना. आदिती, काका, असं कसं? तू काहीतरी केलं असणार, त्याच्याशिवाय त्याला राग येणार नाही. काका, सध्या कामाचं माझ्यावर किती प्रेशर आहे तुम्हाला माहितीये. आता त्यात ही अशी वैतागली तर कसं चालेल? म्हणजे याच्या कामाच्या प्रेशरचं टेन्शन मला नसतं का? दे उत्तर दे. काका, मला तसं म्हणायचं नाहीये. अगं त्याला ना तसं नाही म्हणायचंय. मग कसं म्हणायचंय? स्पष्ट बोल ना. कळलं? बोल ना, स्पष्ट बोल ना. राहू देव. राहू दे का? का राहू दे? तू रात्रभर जागून काम करतोस ते मला दिसत नाही का? ठीक आहे, मग आता आपण स्पष्ट बोलूयात. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय. हे बघ, मिस्टर दाभोळकर हे हँडल करायला खूप डिफिकल्ट क्लायंट आहेत. हे बघ, तू सतत त्यांचा क्लायंट म्हणून विचार करतोस.
बघ तसं नाहीये अदिती. मग कसं आहे? अगं ते मध्येच चांगलं वागतात, मध्येच वाईट वागतात, मध्येच चिडतात. एकतर मला कामाची डेडलाईन आहे आणि आज तर त्यांनी. एक मिनिट. मी तुम्हा दोघांना इथे बोलवलं की तुम्ही मला इथे बोलवलंय? मी बोलू? हे बघ, अविनाश सरांनी तुला सपोर्ट केलाय म्हणजे टेन्शन कमी झालंय ना. एक्झॅक्टली. काका मलाही तेच म्हणायचंय. जयच्या या निर्णयामुळे अविनाश सर फारसे खुश नव्हते, पण नंतर अविनाश सरांना तो निर्णय पटला. त्याआधी दाभोळकरांनीच आपली. एक मिनिट. दाभोळकरांनी तुझं कौतुक केलं असणार, कारण त्या दिवशी कप सांडला ना त्यावेळी ते काहीच बोलले नाही ना. आता ही बरोबर बोलते ना, ही जे काय सांगते ते करेक्ट आहे. तिचं ऐक ना तू, ते चांगले वागतायत हो ना ग. तसे चांगले आहेत ते. हो ते चांगलेच आहेत. हा तर कधीतरी ते. आता आपण त्यांना नको का समजून घ्यायला काका? ठीक आहे, मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करेन. करेक्ट. झालं आता मिटलं सगळं. आता या विषयावर परत चर्चा नको आता. काय हो, जेवायला वाढू का तुम्हाला? नो. मग मुलांची वाट बघताय. त्या दाभोळकरांचं काम सुरू झाल्यापासून ना जयच्या बाबतीत तुम्ही जरा जास्तच अस्वस्थ आहात. असं काय नाही, उगाच काहीतरी तुझे तर्क लावू नकोस. हो तर्क कसले, तुमच्या वागण्यावरूनच कळतंय ते. 10 वेळा घड्याळाकडे काय बघताय, नुसते इकडून तिकडे फेऱ्या काय मारताय. मग काय करू? मुलांचं काही धड आहे का? आता कुठं बरं घडतंय आयुष्यात परत. तुला सांगतो त्या दाभोळकरांचं मला काही खरं वाटत नाही. अहो अरे आलात तुम्ही? हो काकू. जरा वेळ झाला का आज? हा जरा काम होतं, फोन करणार होतो पण म्हटलं आपण पोहोचू. नेमकी गाडी लेट झाली. काही हरकत नाही, तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. तू इकडचं तिकडचं काय विचारतेस? कामाचा विचार. छान चाललंय काम काका. दाभोळकर सर खूप सपोर्ट करतात. म्हणजे काही कामं तर त्यांच्यामुळेच सोपी झाली. ते आहेत तर स्ट्रेसच येत नाही कामाचा. म्हणजे कधी कधी मला खूप टेन्शन येतं, भीती वाटते सगळं नीट होणार आहे की नाही. पण दाभोळकर सर खूप मदत करतात.
ते नेहमीच मला सांभाळून घेतात. चला, म्हणजे सगळं सुरळीत झालं तर. हो काकू, एकदम. काकू, आम्ही येतो फ्रेश होऊन. हा.